मॅचची सुरुवात आपण करतोय. और स्ट्राइक पर होंगे बाबर बिल्कुल महेश नलौड़े. स्ट्राइकिंग गेंद पे, नॉन स्ट्राइकिंग गेंद पे है बिल्कुल. फिलहाल महाराष्ट्र कर्नाटक बड़े बड़े मैचेस में जिनके बल्लेबाजी के नाम के जो चर्चे होते बिल्कुल चर्चात असणारा हा खेळाडू म्हणजेच संदीप पवार, डावखुरा फलंदाज. सोन्या बापू भोसले आज मात्र संध्याकाळी आपल्या भेटीला येतोय. सोलापूरचा, कर्नाटकचा लाडका, सर्वांचा परिचित असणार आपल्या सोन्या बापू भोसले. मामा संध्याकाळी विसरू नका, 100% यायचं तुम्ही. मामा आणि सोन्या बापूची जुगलबंदी आपण बघणार आहोत. पहली गेंद इस बार गेंद के करीब जाकर खूबसूरती के साथ कवर लगा दिया. चिनप्पा दौड़ेंगे लेकिन उनसे तेज है गेंद. पहले स्ट्रोक में इतनी ज्यादा ताकत नहीं थी लेकिन स्ट्रोक बिल्कुल चौकी के लिए था. 4 रन निकलेंगे और पप्पू नलौड़े के बैट से निकल रहा है पहला खूबसूरत चौका निकल रहा है. निश्चितच ही देखील मॅच आपण 6 ओव्हरची आहे आणि त्याला 30 मिनिटं दिले गेले, टाइम लावले गेलाय. मला वाटतं 5 मिनिटाला मॅच चालू केली गेली होती. रिवर्सचा फटका, जोर आहे. ओहो, हिट द बोर्ड. जबरदस्त फटका, चेंडू सीमा पार करतोय. 6 धावा षटकार येईल. पप्पू नलौडे बार्शी तालुक्यातील हा देखील रिवर्सचा बेताज बादशाह. आणि बार्शी तालुक्यामध्ये रिवर्स फटके खेळण्याचं नाव घेतलं जाईल. पप्पू असेल, राहुल शेलार असेल आणि बंटी, म्हणजे ते 3 खेळाडू तरबेज आहेत. अनेक आपल्या जे लाइटिंग मला एक नम्रतेची विनंती असेल की जे तुमचे वायर्स असतील बाउंड्रीच्या रेषेच्या बाहेर टाकायचे. आपण लाईट वाल्यांना विनंती आहे की जे आपले लाईटचे वायर्स असतील ते बाउंड्रीच्या बाहेर आपण लावून घ्यायचे. फिर से गेंदबाजी करने के लिए सूरज शिंदे गेंदबाजी करने के लिए हमसे दूर जाने के लिए इस ओवर की चौथी गेंद लेकर गेंदबाजी करेंगे. और मैदान में जितने भी बैनर्स सब उस बैनर्स पर जा बार गेंद को मारने की कोशिश में गेंद डाल गए. मैदानात जेवढे बोर्ड्स आहेत त्या बोर्ड्सला डायरेक्ट जर चेंडू जाऊन लागला तर त्यावेळेस मात्र बॅट्समनला 100 रुपये बक्षीस असेल. खालून चालणार नाही, डायरेक्ट हिट लावावं लागेल, हे लक्षात ठेवायचं. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान याच मात्र सरळ हल्ला चढवला चेंडू ऑप्टन बाहेर येतो आणि त्याच्यावर मात्र हल्ला चढवतो चेंडू. इथं मात्र चेंडू सीमा पार करतो. 4 धावा चौका रहेल. थोड़ी सी और पिच गेंद थी, बल्ले के बीचों बीच लेकर खूबसूरती के साथ ये चौका लगाया जा रहा है और 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है. 15 यानी कि 15 रन की वॉक पर 15 रन हो चुके हैं. निश्चितच मी खास करून विशेष आभार आणि विशेष कौतुक करेन. बरेचसे ऑर्गनायझर स्पर्धा भरवतात परंतु इथं मात्र व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. सचिन टेळेंनी मात्र चेंडू खाली जमिनीवर पडू दिला नाही आणि असा कसा परंतु प्रयत्नात मात्र यशस्वी ठरणार हा झेल पकडला गेलाय. जबरदस्त कॅच इथं पकडली गेली आहे. निश्चितच कौतुक असेल या ठिकाणी. मी कौतुक करतो आदरणीय चेतन दादा गायकवाड साहेबांचं, कौतुक करेन प्रेमदादांचं. कारण सोलापूरमध्ये 6 वर्षानंतर या ग्राउंडमध्ये नाईट स्पर्धा होती, त्याचं पूर्ण श्रेय
आदरणीय चेतनदादा गायकवाड साहेब आणि त्याचबरोबर प्रेमदादा गायकवाड साहेब आणि त्यांचा मित्र परिवार यांनी ही स्पर्धा इथे भरवली आहे. एक मोठा हागात बनावा लागेल आमचे मुन्नीमचे ऑल अबाउट स्पोर्ट्सचे मालक तथा उत्कृष्ट आयोजक, उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि उत्कृष्ट सोलापूरचे निश्चितच एक 7 रस्त्याला ज्यांचं दुकान देखील होतं आमचे मित्र सुहास चव्हाण यांचं देखील मी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. कैच मेरे ख्याल से सचिन ठेड़े ने पकड़ा है. बिल्कुल विकेट जाने के बाद नए बल्लेबाज जाएंगे बैटिंग करने के लिए. PR सर म्हणजे प्रवीण राठोड जे की आपल्या सोलापुरातील अतिशय उत्कृष्ट क्रिकेटपटू, उत्कृष्ट आयोजक म्हणून ज्यांना आपण क्रिकेटमध्ये ओळखतो. या ठिकाणी जर संदीप राठोडनी 50 धावा जर केल्या तर निश्चित बिजू अण्णा धोत्रे त्याचबरोबर देवा चिंचोळीकर छावा ग्रुप यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. तिने कलावंत असणारे देवा चिंचोळीकर, जर तुम्हाला जर खरं सेलिब्रिटी हवा असेल तर आमच्याकडे ऑलरेडी एक सेलिब्रिटी आमच्या गावचा आहे. जवळजवळ सिरियलमध्ये एक 25-30 सिरियलमध्ये ज्यांनी सिनेमात म्हणजे सिरियलमध्ये भूमिका केली आणि 2-3 पिक्चरमध्ये देखील काम केलेलं आहे देवा चिंचोळीकर. बॉलिंगसाठी येतो मला वाटतं सचिन ठेळे. सचिन ठेळेचा पहिला चेंडू सरळ मारलाय, चेंडू मिळवला जातोय. क्षेत्ररक्षक असेल तिथं चांगलं क्षेत्ररक्षक सचिन वराडेकडून, सचिन वराडे यांच्याकडून मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू चाललाय, टाकला जाईल. फिर से देखना है गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंद थोड़ी सी धीमी रफ्तार से गेंद आई, जल्द से गेंद को पिक कर लिया. एक बार फुल पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल लगा, सक्सेसफुल स्ट्रोक निकलता बा. ये फुल है, पावरफुल है, वंडरफुल है, ब्यूटीफुल है और जबरदस्त छक्का निकल रहा है. आगे बढ़ता बस स्कोर 21 रन 21 की ओवर पर 1 विकेट के नुकसान पे. पप्पू नलावडे कोरपळे गावचा हा सुपरस्टार खेळाडू, क्रिकेट मधलं बार्शी तालुक्याचं वादळ, त्या वादळाचं नाव आहे पप्पू नलावडे. ये गेंद बिल्कुल फुल टॉस गेंद थी, ऑनसर में गेंद को मारा जाता हुआ. ये वादळ मात्र पुन्हा धडकत आहे. वादळी पारी खेळताना आपण पप्पूला पाहतोय. दरम्यान सीमा पार करतोय चेंडू 4 बीमर के लिए. चलिए बीमर बॉल के लिए बिल्कुल अंपर, तीसरे अंपर की मदद मांगी जा रही है. 4 तो आएंगे. आगे बढ़ता बस को 21 रन. तिसरे पंच म्हणून दर्पणजी दुबे या ठिकाणी आपण पाहतोय. तिसरे पंच चला प्रतीक चितारे तिसऱ्या पंचांकडे कॉल आहे. दर्पणजी दुबे आपले तिसरे पंच आहेत. फेयर डिलीवरी, चलिए डिलीवरी फेयर है. 25 रन 25 धावा झाल्या आहेत. इस बार मैं तारीफ करना चाहूंगा इस बार बल्लेबाज की, बिल्कुल ये बार्शी तालुका का बिल्कुल कोरपड़ी गांव का सितारा है जिसका नाम है पप्पू नलावडे. सुषम इपुड़े शस्त्र मोंगल बॉल की पप्पू नलावडे. पहिल्यांदाच आपण पाहतोय चेतनदादांच्या मार्गदर्शनाखाली नाईट स्पर्धेचं नियोजन आयोजन आपण पाहतोय. यश मात्र उंच फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, झेल टिपला जाईल का? अगदी झेल आरामात सोडला गेलाय. परत एक सिंगल धाव तिथं बनेल. एका धाबेची धावसंख्या मात्र पुढे जाते. टोटल धावा झाल्या 26 धावा. या ठिकाणी आमचे अतिशय नामवंत क्रिकेटपटू अमित पाटेकर यांचं देखील मी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. आज पंढरपूरचे खेळाडू, मला वाटतं लेदर बॉलची मॅच असावी किंवा काही कार्यक्रमांनी सर्व हे खेळाडू प्रथम मी क्रिकेट मॅच नसताना बघायला इथं आलेत. हे काहीतरी वेगळं आहे इथं, काहीतरी घोळ वाटतो इथं. एक तर स्कॉटशिलची मॅच असावी, नाहीतर काही दुसरा कार्यक्रम तर असावा. इथं मात्र हल्ला चढ़ा है. पाहूया चिनप्पा. ओ क्या कर दिया चिनप्पा, आपने भी क्या छोड़ दिया वहां पर.
चला टोटल धाबा झाल्या 27 धाबा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. व सुंदर चेंडू पायावर आदळतो. इथं मात्र पप्पू नलावडचा चेंडू पायावर आदळलाय. दरम्यान आपण धावसंख्या पाहिली तर निश्चितच 2 षटकं संपली आणि धाबा झाल्या 27 धाबा. विशेष असं अभिनंदन असेल निश्चित आमचे मित्र नितीन बेडा सरांचं. आज त्यांनी नवीन गाडी देखील घेतली स्विफ्ट डिझायर. त्यांचं खूप खूप अभिनंदन असेल. असे क्रिकेटपटू एक नाही 10 गाड्या घेऊ द्या. खूप खूप अभिनंदन असेल तुमचं, कारण आम्हाला देखील तुमच्या गाडीत बसून कुठं तर जायला मिळेल. इथं आपण पाहतो निश्चितच तसं पाहिलं तर 2 षटकं संपली आणि 27 धाबा झाल्यात. 2 षटकांत 27 धाबा. वेळ करू नका. 30 मिनिटाचा वेळ आहे. 30 मिनिटाचा वेळ आहे. बाकीचे सर्वांनी जमू नका. जी काय चर्चा करायची आहे ती 2 मिनिटांमध्ये करून तुम्हाला मी विनंती आहे, बाकीचे खेळाडू फिल्डिंगला आपापल्या जागेवर थांबायचे. यानंतर पहिली सेमीफायनल मॅच असेल. दोन्ही ग्रामीण संघादरम्यानची पहिली मॅच सेमीफायनलची मॅच असेल. कोळी सरांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. दरम्यान गोलंदाजीला आपण पाहतो संदीप राठोडला. संदीप राठोड येतो उजव्या हाताने ओव्हर विकेटचा मारा करतो. त्याचा सामना केला जाईल. फलंदाज स्ट्राईकला असतील सोलापुरातील एक नामवंत कॉमेंटेटर म्हणून ज्यांना आपण ओळखतो वीरभद्र कोळी सर यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. सोलापुरात नाद नाईकरांचा कोळी सरांचा एक नामवंत समालोचक. चलेंगे इस बार संदीप राठौड़ को गेंदबाजी करने के लिए बुलाया जाता हुआ उजव्या हाताने विकेटचा मारा करतोय. उलटा चेंडू होता. सरळ बॅटने फटका मारलाय. चेंडू बॉलरच्या मागे जाईल. दरम्यान आरामात एक सिंगल धाव तिथं बनतीये. एका सिंगल धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 धावा 1 खेळाडू बाद. चौथी क्वार्टर फायनलची मॅच आपण इथं पाहतोय. निश्चितच माननीय तथा आदरणीय सोलापूर महानगरपालिकेचे तडफदार, लोकप्रिय, विकासप्रिय, जनप्रिय, दमदार नगरसेवक इस बार गेंदबाजी करने के लिए फुल टॉस गेंद. इस बार गेंद को मारा जाता हुआ गेंददार के डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंददार के जब तक कि फील्डर फील करते फिर से सिंगल आएगा. सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29 धावा 1 खेळाडू बाद होतोय. इच्छा भगवंताची मित्र परिवार और बिल्कुल नागेश्वर गायकवाड़ यूथ फाउंडेशन के माध्यम से ये टूर्नामेंट 6 सालों के बाद इस मैदान पर नाइट टूर्नामेंट का आयोजन संयोजन जो चेतन दादा गायकवाड़, प्रेम दादा गायकवाड़ इनकी निगरानी में यह टूर्नामेंट रखी जा रही है. अच्छी गेंद ऑन द स्ट्रोक खेला. इस बार बिल्कुल पॉइंट पर गेंद के करीब जाकर स्क्वायर कट खेला और ये गेंददार के बिल्कुल बाउंड्री के बाहर निकलेगी 4 रन के लिए. थोड़ा सा मैं कह सकते हैं बैट्समैन की मैं तारीफ करना चाहूंगा. देख के मौका मारा ना खूबसूरती के साथ चौका और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा 33 यानी कि 33 रन की योग पर. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील. उलटा चेंडू याच्यावर मात्र ऑनसाइडला फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू जातो बॉलरच्या मागे लॉंग ऑनला. चेतन ढोरे बॅटिंग करतोय. या दरम्यान मात्र सिंगल धावेनिशी धावसंख्या झाली ती 34 धावा 1 गडी बाद. इस बार देख रहा है फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए. आज के पहले मैच में देखा था कि वीर मराठा क्रिकेट टीम ने बड़े एक तरफी अंदाज में मैच को जीतकर टूर्नामेंट के बिल्कुल सेमीफाइनल में बहुत ही दमदार अंदाज में प्रवेश किया था. उसके बाद दूसरा जो मैच हुआ था गांव वाइज ग्रुप में से आदर्श बरा क्रिकेट टीम ने बड़े एक तरफी अंदाज में मैच को शिकस्त दी थी वहां पर और टूर्नामेंट के सेमीफाइनल जाने वाली टीम दूसरी बनी थी. और अभी भी ईसा 11 टीम ने गुरु शिष्य को शिकस्त देकर टूर्नामेंट के सेमीफाइनल में जगह पक्की की है. चौथी टीम
कौन होगी, ये जानने के लिए इस वक्त मैच चल रहा है ग्रामीण भाग से। फुलटॉस गेंद इस बार बिल्कुल मारा जाता हुआ पप्पू नल्लोड़ ने गेंद को एक्स्ट्रा कवर में खेला है। जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते हैं एक रन तो आ सकता है, दूसरे की दौड़ लगाई जा रही है और इन दोनों के साथ 3 ओवर पूरे हो चुके हैं। 3 ओवर की समाप्ति में स्कोर है 36 रन। तीन षटक संपली आणि धाबा झालाय 36 धाबा। निश्चितच आज जो आपण क्रिकेटचा पंच पॅनल जो पाहतोय सोलापूरमध्ये त्याच्यासाठी मात्र एक कौतुक असेल सादिक शेख माचोसरांचं, यांचं माचोसरांचं पॅनल मात्र इथं पंचांची कामगिरीची पार पाडतोय। सादिक शेख यांचं पंच पॅनल म्हणजे आपण निश्चितच पाहतोय, राधे म्हणजेच मोहसिन मुल्ला आणि सिन्हा म्हणजेच मोहसिन शेख सिन्हा। आणि निश्चितच आज सर एक सांगायची गोष्ट आनंदाची गोष्ट असेल, जसं नागेश अण्णांचाच वाढदिवस आहे त्याचबरोबर आपले पंच पॅनलचे प्रमुख आदरणीय तथा सन्माननीय सादिक शेख माचोसरांचा देखील आज वाढदिवस है। सादिक शेख माचो सर का आज जन्मदिन है, तो सादिक शेख माचो सर को मैं जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूं। सादिक शेख माचो सर आप जिएंगे हजारों साल, साल के दिन होंगे 50,000। आपको जन्मदिन की बहुत बहुत लाख लाख शुभकामनाएं। आप जिएंगे हजारों साल, साल के दिन होंगे 50,000 माचो सर। सचिन टेडे गोलंदाजीला येतोय। आडवा फटका मारायचा प्रयत्न, इथं मात्र धावचीची संधी होणार का? आणि विकेट किपर चिन्हबा म्हणतो इथं मारू का तिथं मारू, दोन्ही म्हणतात तू कुठं तरी मार, आम्ही आमच्या क्रीज मध्ये जाणार आणि गेले पोचले आपल्या क्रीज मध्ये। दरम्यान इथं मात्र सिंगल धाव अगदी आरामात बनते, एका धावेची संघाची वाढती धावसंख्या पूर्ण 37 धावा। आणि आपल्या गावचे खेळाडू खेळताना निश्चितच थोडासा आनंद गर्व जो होतोय निश्चितच महेश सरांना, महेश सोनवणे सर सोलापूरचे एक नामवंत पंच आहेत, परंतु ते इथं का आलेत, आपल्या गावाच्या संघाची मॅच पाहण्यासाठी आलेत। निश्चित आपल्या गावाचा संघ खेळताना निश्चितच विजय पराभव हा खेळाचा भाग असतो, परंतु आपल्या गावातील खेळाडू खेळतात हा पाहण्याचा आनंद मात्र ते इथं रोखू शकले नाही, डायरेक्ट पंचांची कामगिरी करून डायरेक्ट मैदानात धडकले इथं। दरम्यान मारायचा प्रयत्न, इथं मात्र चेंडू बॉलरच्या मागे जातो, संदीप राठोड चेंडू खाली येतील, सिंगल धाव तिथं बनतीये। एक विनंती है थोड़ा सा आगे लीजिए। आगे बढ़ता बस स्कोर 38 रन, लॉस ऑफ ओनली 1 विकेट, 38 धाबा, एक खेळाडू बाद झालाय। पुढचा चेंडू टाकला जाईल, सचिन टेळे गोलंदाजी करतोय या षटकातील पुढचा चेंडू घेऊन। ओ बड़ा लक्ष्य स्टंप पर आती गेंद आंसर में गेंद को मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज के बिल्कुल बैट से लगने के बाद बॉलर आकर गेंद को फील कर रहे, काफी अच्छी गेंदबाजी, बिल्कुल मैं तारीफ करना चाहूंगा सचिन टेळे, जबरदस्त गोलंदाजी करताना आपण पाहतोय। या ठिकाणी सचिन टेळे गोलंदाजीमध्ये हॅट्रिक घेतले तर निश्चितच महेश सोनवणे सरांकडून 500 रुपये बक्षीस। उलटा चेंडू याच्यावर मात्र हल्ला चढवलाय, चेंडू जातो निश्चितच मिड विकेटला जाईल, क्षेत्ररक्षक असेल तिथं। दरम्यान एक धाव, आणि निश्चितच मित्रांनो भारतीय संघाचे जे IPL चे मॅचेस चाललेत त्या मॅचेस मधून सोलापूरचे सुपुत्र असणारे अनिश सहस्त्रबुद्धे तिसऱ्यांदा काल मॅचेस मध्ये अंपरिंग IPL ची अंपरिंग मॅच केली आहे त्याने। 3 मॅचेस IPL च्या करणारे पंच म्हणून सोलापुरातले मला वाटतं एकमेव अनिश सहस्त्रबुद्धे, मला वाटतं अजून 2 करणार आहेत। बॉल द्यायचं का, क्या राधे पुराना बॉल, वैसे देखा जाए तो बिल्कुल अनिश सहस्त्रबुद्धे को जब पहली मैच भी उन्होंने की थी, मैं बारसे में कमेंट्री कर रहा था, उस वक्त भी उन्हें शुभकामनाएं दी गई थी। पूरा सोलापुर उनके साथ है, सोलापुर डिस्ट्रिक्ट उनके साथ में है, बहुत नामचीन है बिल्कुल। ऐसे ही कोई इतने बड़े शक पर नहीं जाता, उसके लिए बहुत मेहनत करनी पड़ती है, मशक्कत करनी पड़ती है। मेहनत असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल, सातत्य असेल, या सर्व गोष्टी पगडत पगडत ते तिथवर गेलेले आहेत। माणसाला यश असंच मिळत नसतं, त्याच्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागतील। आणि अनिश सरामध्ये जिद्द चिकाटी हे तर सांगण्याची गरजच नाही, आणि उत्कृष्ट वक्ता देखील आहेत ते।
जरा बॉल घ्यायचा जरा मला बॉल दे जरा ते पण इथं मात्र माझे सहकारी गुणलेखक म्हणजे सनी पोळ स्कोरिंगचं काम करताना आपण पाहतोय. दरम्यान मात्र या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, वेगला जाईल. गोलंदाजीला सज्ज असलेल्या या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय सचिन टेळे. याच्यावर मात्र आक्रमण चढवलं गेलंय. चेंडू सीमा पार करतो, 4 धाबा चौकार राहील. आणि तसं पाहिलं तर महेश सर आयपीएलच्या कित्येक मॅचेस मध्ये आपण पाहतो की तरुण खेळाडूंना संधी खूप मोठी दिली गेली, परंतु आमच्या सोलापूरचं थोडंसं दुर्लभ असेल, म्हणजे थोडंसं नशीब नसेल म्हणावं लागेल. कारण आणि मला वाटतं आपला अर्शिन कुलकर्णी सारखा खेळाडू ऋषभ पंत का बरं स्टाईल अजून चान्स देणं हे काय मात्र कळायला तयार नाही. कारण कित्येक संघ 14 वर्षाच्या मुलाला खेळवत आहेत. अर्शिन कुलकर्णी तर निश्चितच खूप जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे, तरी देखील त्याला संधी दिली गेली नाही. याचं कारण आपल्याला तर कळणार नाही, ऋषभ पंतलाच माहिती असेल काय असेल. चेतन सुनीलने मारा है थ्रू. इथं फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जातो बॅटिंगसाठी मैदानात. टोटल धावा आपण जर पाहिल्या 43 रन. प्रवीण बागमारे लेदर बॉलच्या क्रिकेट मॅचेस मध्ये मला वाटतं युनिव्हर्सिटी मॅचेस मध्ये याने धमाका केला होता. तब्बल मला वाटतं 143 धावा केल्या होत्या ना. 43 चेंडूमध्ये 143 धावाची धडाकेबाज खेळी साकारणारा हा खेळाडू पंढरपूरचा आहे. प्रवीण बागमारे अतिशय जबरदस्त आक्रमक फटकेबाजी करण्यात तरबेज असणारा हा खेळाडू आपण इथे पाहतोय. पहिली मॅच जी असेल सेमीफायनलची गाववाईज, म्हणजेच या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याची मॅच मात्र आपण आदर्श बैराग बरोबर खेळणार आहोत. ही पहिली उपांत्यफेरीची मॅच असेल. एक 20 मिनिटाचा रेस्ट असेल, त्यानंतर लगेच आपण मॅच करणार आहोत चालू. एक बॉल की ओवर लेकर आ रहे संदीप राठौड़. ये संदीप राठौड़ की गेंद थी, टेप बॉल की आसमान में ज्यादा ऊंचा खेला, नीचे खिलाड़ी वो पकड़ लिया कैच. सचिन टेड़े ने पर बिल्कुल आराम से कैच पकड़ा है वहां पर. संदीप राठौड़ को क्रिकेट का बहुत सारा तजुर्बा है. बिल्कुल कई सालों तक उन्होंने बिल्कुल हर खिलाड़ी का एक सपना होता है गली से लेकर दिल्ली तक क्रिकेट खेलना, लेकिन ये गली से लेकर दुबई तक क्रिकेट इन्होंने खेला है. और वो भी बिल्कुल जहां पर शारजा के मैदान में मैचेस खेले जाते हैं 10 बिल के, 3 सालों तक दुबई में जाकर इन्होंने मैचेस खेले हैं. आणि मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातील कृष्णा सातपुते नंतर हा दुसरा खेळाडू असेल ज्याने मला वाटतं दुबईमध्ये, त्याच्यानंतर हा त्याच्या मागे जाणारा म्हणजेच खेळाडू कृष्णा सातपुते नंतर संदीप राठोडच असेल. त्यानंतर आपण पाहिलं कृष्णा पवारला, हा देखील मला वाटतं दुबईमध्ये जाऊन क्रिकेटचे बरेचसे सामने खेळले आहेत. अभी ठाकरे नए खिलाड़ी जाएंगे बैटिंग करने के लिए. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए फिर अपने ओवर की अगली गेंद लेकर ये गेंद ओ सुरेख चेंडू टाकला गेला. इथं मात्र आडवा फटका, रनआउटची संधी. ओ डायरेक्ट हिट जर लागली असती तर अभि ठाकरेला मात्र निश्चितच मागावर परतावं लागलं असतं, परंतु दुसरी धाव घेण्याचा कुठलाच प्रयत्न झाला नाही. लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव तिथं बनतीये. धावसंख्या पोहोचली ती 44 धावा. तालुका वाईज संघामध्ये आपण विविध मराठा क्रिकेट संघ या संघाने उपांत्य फेरी गाठली. आताच ईसा 11 क्रिकेट संघाने देखील उपांत्य फेरी गाठली, म्हणजे दुसरी सेमीफायनलची मॅच देखील पक्की झाली आहे. ती मॅच असेल वीर मराठा क्रिकेट संघ विरुद्ध ईसा 11 या दोन संघादरम्यान उपांत्य फेरीची दुसरी लढत असेल.
आणि पहिली लढत गाव वाईज मध्ये ही या सामन्यात जो संघ जिंकेल त्याची मॅच मात्र आदर्श वैरा क्रिकेट संघावर असेल. अकूट टप्प्याचा चेंडू आकाशात उंच गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. एक धाव झाली आहे, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथं कंप्लीट केल्या जातील. आपल्या स्पर्धेचे मार्गदर्शक, आपल्या स्पर्धेचे प्रेरणास्थान माननीय दादा चेतनदादा गायकवाड, त्याचबरोबर कार्तिक दादा जाधव आणि त्याचबरोबर प्रेमदादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून चाललेली स्पर्धा आपण इथं पाहतोय. निश्चितच या स्पर्धेसाठी निश्चित ज्यांचा वाढदिवस याचा औचित्य साधून स्पर्धा नाईट खेळली जाते. सोलापूर महानगरपालिकेचे तडफदार, विकास प्रिय, कार्य सम्राट, दमदार, माननीय तथा आदरणीय लोकप्रिय नगरसेवक नागेशअण्णा गायकवाड साहेबांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून द ओनली अण्णा चषक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धा आडवा टोला चेंडू पाठवला गेला, डीप बॅकवर्ड स्कोअरला गेला. क्षेत्ररक्षकाला मात्र पाहावं लागलं, कारण तिथं मात्र दगडावरून चेंडू उडला आणि गेला. ते क्षेत्ररक्षक डोक्यावरून 4 धाब्यासाठी चौकार येतोय. या 4 धाबांची धावसंख्या पडली 50 धाबा. फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए फिर से गेंदबाजी करेंगे, तैयार होंगे इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर. बहुत अच्छी गेंद इस बार ये टेप बॉल की गेंद ओवर है, लेकिन क्रिकेट का बहुत सारा तजुर्बा रहने वाले खिलाड़ी बिल्कुल उभरते हुए पंढरपुर गांव के सितारे हैं प्रवीण. दोनों के बीच में जंग चल रही है गेंद और बल्ले के बीच में. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पुढचा चेंडू टाकला जाईल. हो, अकूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट केलाय. गोळीच्या गोळी बंदुकीतून जशी गोळी सुसाट निघती तसा चेंडू बॅटीतून सुसाट निघतोय आणि गेलाय तो थेट सीमा पार करतोय. 4 धाबा, चौकार येईल. थोड़ी सी जस्ट शॉट ऑफ लन गेंद थी, बैकफुट पर चला गया, पंच मारा. ये पंच नहीं बल्कि पावर पंच था. दरम्यान आपण धावा जर पाहिल्या तर 5 षटकांतर 54 धावा झाल्या आहेत. 5 ओवरों के समाप्ति पे स्कोर है 54 रन. हम स्क्रीन पर देख सकते हैं इस वक्त चमचमाती हुई 3 ट्रॉफी कौन ले जाएगा. देख सकते हैं स्क्रीन पर हमारे सुजल बता रहे कि इस वक्त 3 जो ट्रॉफियां हैं, खूबसूरत चमचमाती ट्रॉफियां देख सकते हैं. पहले क्रमांक के लिए 81,000 रुपीज ट्रॉफी के साथ 81,000 किसे मिलेंगे. सेकेंड प्राइज जिसके लिए दूसरी ट्रॉफी है उसके लिए प्राइज है 41,000 रुपीज और तीसरे क्रमांक के लिए 21,000 रुपये और तीसरे क्रमांक की ट्रॉफी है. 3 सुंदर असे चषक आपण पाहतोय. अतिशय चमचमीत अशी ट्रॉफी निश्चितच ज्या कॅप्टनच्या हातात असेल त्याचं मात्र एक विशेष क्रिकेट मधलं स्वप्न देखील पूर्ण होईल. अनिल गुंजाळ इस बार एक हाथों से इस बार जोर से मारा. इस बार ताकत इतनी ज्यादा थी कि गेंद बाउंड्री को आराम के साथ क्लियर कर रही है. वहां पर जबरदस्त फटका, तुफानी फटका इथं खेळला गेलाय आणि 6 धाब्यांची धावसंख्या पुढे जाते 61 म्हणजे 61 रन.
मला वाटतं अजूनही वेळेत थोडेसे ओव्हर टाकले चाललेत सध्या. इस बार अगेन, इस बार गेंद को मारने की कोशिश में, गेंद बिल्कुल खेलना चाहते थे लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, गेंद आ गया लॉन्ग ऑन क्षेत्र में, एक रन आएंगे, दूसरे की दौड़ लगाई जा रही है और जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते 2 रन मिलेंगे, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता बस 63 रन 63 धावा 3 गड़ी बाद. अभी भी रुका हुआ स्कोर 63 रन, लॉस ऑफ 3 विकेट. ओहो, हेलीकॉप्टर, महेंद्र सिंह धोनी हेलीकॉप्टर स्ट्रोक लगा दिया इस बार. और ये देखिए MS धोनी के अंदाज में छक्का लगाया जाता बा. ऐसा कहा जा सकता है बल्लेबाज है शाफ्टर, मारता है हेलीकॉप्टर. जबरदस्त छक्का. शुभम टंकाई ने बिल्कुल बाउंड्री के बाहर कैच को पकड़ा है. यही कैचेस आपको मैदान में काम आएंगे आगे जाकर. आखिरी कुछ गेंदों का खेल बचा है. इस ओवर की अगर कहानी बताना चाहेंगे, पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर सिक्सर, तीसरी गेंद पर दुर्री और चौथी गेंद पर छक्का आ चुका है. चार चेंडू टाकले गेले. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू टाकतो चिनप्पा. सुरेख चेंडू, इथं मात्र बॅटची एज लागली. विकेट कीपर कॅच पकडतो, फलंदाज होईल बाद. आता फलंदाजीला जातो नवीन फलंदाज आशुतोष वांगदारे. आशुतोष येतो फलंदाजीला. या डाबातील हा शेवटचा चेंडू इथं टाकला जाईल. या डाबातील हा शेवटचा चेंडू इथं टाकला जाईल. महेश भोई, पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान या डावातील मला वाटतं हा शेवटचा चेंडू असावा. चिनप्पा, चिनप्पाचा लो फुलटॉस होता, त्याच्यावर मात्र लाभ घेऊ शकले. घेतलाय चौकार खेळलाय. 4 धाबा येतील आणि या 4 धाब्याची धावसंख्या झाली ती टोटल धाबा झाल्यात 73 धाबा आणि बीजासाठी करायच्या 74 धाबा. मैच जीतना है तो 73 तो बन चुके हैं. जीतने के लिए 74 उनका टारगेट है, 74 का टारगेट. एक विनंती असेल की कृपया ट्रॅकवर ट्रॅक, एक मिनिट डीजे वाले थोडंसं ट्रॅकवर लावू नका, पलीकडे तिथं लावायचं.
ट्रॅकवर लावू नका, पलीकडे लावा. इथं पलीकडे समोर लावा वाटलं सर. चला, या ठिकाणी आपण निश्चितच संदीप राठोडला एक ऑफर देण्यात आली. निश्चितच शाबा ग्रुपचे अध्यक्ष सुनील बापू जाधव, गुळवंची गावचे सरपंच यांच्या वतीने तुम्ही जर 50 धाबा केल्या तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. त्याचबरोबर बिजू धोत्रे या दोघांच्या वतीने तुम्हाला 501 रुपयाचं बक्षीस 50 धाब्यासाठी. चला, बॅटिंग टीमला विनंती आहे, बॅट्समन पाठवायचे लगेच. बॅट्समन पाठवा. चला, बॅटिंग टीम आणि फिल्डिंग टीम लवकरात लवकर फिल्डिंग टीमनी फिल्डिंग लावून घ्यायची आणि बॅटिंग टीमला विनंती की लवकरात लवकर सलामीचे फलंदाज पाठवायचे. बॅटिंग टीम बॅट्समन पाठवा. चला, मॅच चालू करतो आपण. मॅच सुरू करतोय. सलामीचा फलंदाजीला संदीप राठोड आणि त्याच्याबरोबर आलाय फलंदाजीला संदीप राठौड़ और सचिन टेड़े की जोड़ी बल्लेबाजी करने के लिए आ रही है. और उनके बिल्कुल ये बैट्समैन तो आए हैं, बिल्कुल गेंदबाजी की बात करना चाहेंगे. पहली ओवर लेकर आएंगे प्रवीण वाघमारे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीला येतोय. यानंतर पहली मैच सेमीफाइनल शुरू होईल. इसके बाद पहला सेमीफाइनल मैच होगा. इस मैच में जो भी जीतता है उसके लिए बिल्कुल एक 15-20 मिनट का ब्रेक दिया जाएगा. उसके बाद मैच शुरू होगा. सेमीफाइनल फर्स्ट मैच.
पहले ओवर की पहली गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे इस बीच अपने ओवर की पहली गेंद लेकर। पहले ओवर की पहली गेंद पर बिल्कुल कवर ड्रा लगा जा रहा है, सिंगल आएगा, सिंगल रन के साथ रन बनाने की शुरुआत हो रही है। टोटल स्कोर केवल एक 74 का टार्गेट, 74 धावांचा आव्हान दिलं कोरपडे क्रिकेट संघाने, त्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय सचिन ठेवेसाठी हा फुलटॉस चेंडू, याच्यावर मात्र नो बॉलचा इशारा होतोय, नो बॉलचा इशारा। 1+1 यानी कि इस बार गेंद ऑप्शन के बाहर जाती गेंद, देखा चाचा पर का इस बार जाने दिया विकेट कीपर के हाथों में, खेलने का कोई प्रयास नहीं, विकेट कीपर के हाथ में गेंद चली जा रही है, रुका हुआ स्कोर, टोटल स्कोर केवळ 4 की ऑफ पर 4 धावा झाल्या। यानंतरची आपण जी मॅच पाहणार आहोत, पहिली उपांत्य फेरीची लढत, या सामन्यात जो संघ विजय ठरेल त्याची मॅच मात्र आदर्श वैरा क्रिकेट संघावर असेल। उपांत्य फेरी सामना म्हणजेच सेमीफायनलची मॅच। ओ सुरेख फटका, जबरदस्त फटका मारलाय, चेंडू डीप कव्हरच्या दिशेने जातो, 4 धाब्यासाठी चौकार येईल। थोडंसं ऑफस्टम्पच्या बाहेर होता चेंडू, चेंडूच्या लाईन मध्ये गेले, बॅटीच्या मधोमध घेऊन सुरेख फटका मारलाय, चेंडू जातो 4 धाब्यासाठी, धावसंख्या 8। चला एक विनंती असेल, ग्राउंडच्या आतून पळू नका, मॅच इम्पॉर्टंट चालली आहे इथं, एक क्वार्टर फायनलची महत्वपूर्ण मॅच आहे, जे मैदानात तिथून जे खेळाडू ग्राउंडच्या आतून पळत आहेत त्या सर्वांना विनंती की ग्राउंडच्या बाहेरून आपण पळावं। सुरेश सर एक विनंती आहे। एक मिनिट मित्रांनो, तुम्ही असंच रिटर्न जाऊ ना, हे मित्रांनो असंच रिटर्न जाऊ, मॅच चालू आहे महत्वाची, इकडून परत रिटर्न जायचं तुम्ही। चार गेंदे मेरे ख्याल से इनकी बॉलिंग की हो चुकी है, तरह जरा लवकर करा, 30 मिनिटाचा वेळ आहे, लक्षात ठेवायचंय। सिन्हा साहब ओवर खत्म हो चुका है, बॉल बचे हैं ना उनके 2 ओवर हो गई। चला चला चलेंगे, इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए। लास्ट बॉल है, लास्ट बॉल।
इस बार देखना फिर से मिडल स्टंप पर आती गेंद गेंद आउटसाइड में जा रही है, हवा में देखना नीचे आ गए खिलाड़ी, बिल्कुल विकेट मिल रही है वहां पर। सचिन टेंडुलकर की विकेट जा रही है वहां पर, गलती कर बैठे, गलती की सजा बिल्कुल आपको वापस लौटना पड़ेगा, पवेलियन में जाकर आराम करना होगा। आपका खेल तो यहां पर खत्म हो चुका है। अब जो भी करना है नए बल्लेबाज को आकर करना होगा, लेकिन गेंदबाज को ये जो विकेट मिला है तो बिल्कुल फील्डिंग टीम के लिए ऊर्जा देने वाला विकेट। थोडंसं स्पीडअप करायचं, राजू जाधव जातो बॅटिंगसाठी मैदानात, नवीन फलंदाज राजू जाधव। फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू लहू गवळी गोलंदाजी करेल संदीप साठी। उलटा चेंडू होता, मारायचा प्रयत्न, बॅटची कट लागली, विकेट किपरच्या मागे जातोय चेंडू गलीच्या दिशेने, परंतु सिंगल धाव तिथं आरामात घेतली जाईल। एका धावेची धावसंख्या पुढे जाती है 9 धावा 1 खेळाडू बाद। 9 रन बन चुके, एक विकेट के नुकसान पे देखना है अभी भी इस इनिंग का बिल्कुल ओवर नंबर चल रहा है इस वक्त कुल मिलाकर। तर आपला सोलापूरचा सुपरस्टार खेळाडू एसपीएलच्या स्पर्धेमध्ये चीता ज्याला म्हणलं गेलं होतं, अमर करंडे म्हणजे लखन करंडे, चीता। उलटो चेंडू, याच्यावर मात्र राजूने कडक फटका मारलाय, चेंडू बॉलरच्या मागे जाईल का, जातोय चौकार, जबरदस्त फटका। 4 धावेची धावसंख्या मात्र पोहोचली थी 13 धावा। वैसे देखा जाए तो 13 पे 1 विकेट जा रहा है, वैसे देखा जाए तो ये 13 की कहानी हम बोल सकते हैं। दोनों बैट्समैन अगर ऐसा कहेंगे तू तेरा देख मैं मेरा देखूंगा तो मैच बन सकता है वहां पर, तू तुझं बघ मी माझं बघतो, मॅच इथं होईल। पुढचा चेंडू टाकला जाईल, पुन्हा गोलंदाजीला सज्ज असतील लहू गवळी, उजव्या हाताने ओव्हरविकेटचा मारा करतो धावखुरा फलंदाज राजू जाधव साठी। चेंडू पाहायला सोडलाय, जाऊ दिला विकेट किपरकडे, पंच जागेवरने फिरले, पंचांचे हात समांतर, धाबा मिळतील अवांतर, एका धाबेची भर स्कोरबोर्ड मध्ये आणि दरम्यान धावसंख्या पुढे जाते ती 14 धाबा। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील, उजवात्याने ओव्हरविकेटचा मारा टाकला जाईल, दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील। ओ स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू विकेट किपरच्या हाती जातोय, दरम्यान निर्धाव चेंडू डॉट चेंडू टाकला जातोय। फिर से देखना है गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करने के बीच अपने ओव्हर की अगली गेंद लेकर पुढचा चेंडू टाकला जाईल, फेकला जाईल। या मात्र सर एक फटका, चेंडू गॅप शोधलाय आणि चेंडू जातोय सर लॉंग ऑन सिफारिशा। आमच्या स्पर्धेचे मार्गदर्शक प्रेरणास्थान प्रेमदादा गायकवाड यांना सलामी देतो, चेंडू 4 धावे झाली आणि या 4 धावेची मात्र धावसंख्या पुढे जाते 18 धावा।
पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील लहू गवळी. गोलंदाजी करतील, उजव्या हाताने ओव्हर विकेटचा मारा करतील. त्यांचा सामना करतो फलंदाजीत मात्र राजू जाधवला आपण पाहतोय. राजू जाधव स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल. परत एक सिंगल धाव तिथं आरामात घेतली जाईल. एका धावेनिशी धावसंख्या मात्र पुढे जाते. टोटल धाबा झाल्यात 19 धाबा. या धाबातील हे दुसरं षटक टाकलं जाते. तब्बल 74 धाबाचा अपमान दिला गेला आणि या 74 धाबाचा पाठलाग करण्यासाठी मात्र आता धाबा झाल्यात 19. या दुसऱ्या षटकात मला वाटतं बहुधा हा शेवटचा चेंडू असावा. इस बार गेंद ओवर पिच गेंद इस बार बिल्कुल संदीप ने गेंद को मारा. संदीप के पास संदीप राठौड़ के लिए सुनहरा मौका दिया जा रहा है. संदीप राठौड़ के लिए बिल्कुल सुनील बापू जाधव विजुअन्ना धोत्रे इनकी ओर से अगर 50 रन वो बनाते हैं तो उनके लिए बिल्कुल मिलेंगे 500 रुपए के इनाम. 2 षटक संपली आणि धाबा झाल्यात 20 धाबा. आता येणारे 24 चेंडू आणि करायचे आहेत. 24 चेंडू मध्ये तब्बल 54 धावा करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. 24 गेंदे और मैच जीतने के लिए 54 रन बनाने हैं. गोलंदाजीला पुन्हा प्रवीणच्या हाती चेंडू सोपवला गेला. प्रवीण वाघमारे येतोय गोलंदाजीला. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून धावातील षटक क्रमांक टाकेल. इस बार गेंद को मारने की कोशिश और ये गेंद बाउंड्री के देखना है क्या हुआ, देखना पड़ेगा. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाईल. चला आमचे तिकडे संयोजक दादा देखील सांगतायत की आतून अडवलं म्हणून सांगतायत तिकडून दादा. तिसऱ्या पंचांना ते बघतील ना. संदीप 2 मिनिट तू रागाला येऊ नकोस ना. चला तिसऱ्या पंचांकडे इथं मात्र दाद मागितली गेली. चलिए तीसरे अंपर कह रहे हैं कि बिल्कुल वहां पर गेंद बाउंड्री के अंदर बिल्कुल रोकी जा रही है. तीसरे अंपर बिल्कुल कह रहे हैं कि बाउंड्री के अंदर बिल्कुल गेंद रोकी जा रही है. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला आपण पाहतोय आता समीकरण असेल येणारे 23 चेंडू आणि करायचे 53 धाबा. 23 गेंदों और मैच जीतने के लिए 53 रन की जरूरत है. 23 चेंडू आणि करायचे 53 धाबा.
ते बी चेंडूमध्ये करायच्या 53 धाबा. अकूट टप्प्याचा चेंडू इथं मात्र विकेट किपरच्या मागे मारलाय फटका. लॉंग लेगला जातोय चेंडू, सीमा पार करतोय. 4 धाबा चौकारेल. माननीय तथा आदरणीय गुळवंची गावचे सरपंच माननीय तथा सुनील बापू जाधव साहेबांचं इथं शुभागमन झालंय. आपल्या सर्वांचे लाडके इथून तिथून मिथून आणि त्यांना आपण सैनिक कलावंत म्हणजे ओळखतो देवाभाऊ चिंचोळीकर देखील इथं आणले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. फिर से देखना गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे इस अपने ओवर की अगली गेंद लेकर 25 धाबा. एक खिलाड़ू बाद झाला है. वो स्लोअर वन गेंद थी लेकिन ऑप्शन के बहुत ज्यादा दूर जा गए और फील्डिंग टीम ने वहां पर रिव्यू का इस्तेमाल किया है. चला फील्डिंग टीम तिथं मात्र रिव्यूचा वापर केला जातोय. वाईट बॉल असेल का नाही. पंचांनी तर मात्र वाईट दिलाय. पाहावं लागेल. आपल्या तिसरे पंच सांगतील की या चेंडूवर काय वाईट बॉल असेल का नसेल सांगतील. चलेंगे. ये फेयर डिलीवरी कहा जा रहा है. फेयर डिलीवरी कहा जाता हुआ. इसके बाद का मैच यानी कि एग्जीबिशन मैच होगा. प्रेम भैया गायकवाड प्रेम दादा गायकवाड स्वतः त्यांनी पाहिलंय तिसरे पंच म्हणून. पुन्हा मात्र हा फसवा चेंडू स्लोअर चेंडू होता. आउट कटर चेंडू टाकला गेला. अवकुरा फलंदाला मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो चेंडू. विकेट किपरच्या हाती जातो. दरम्यान धावसंख्या आपण पाहिली ती 25 धाबा. या ठिकाणी निश्चितच आपले कोरपाळे गावचे कुस्ती निवादक मोसिनजी अत्तार साहेबांकडून निश्चितच माझ्या समालोचनासाठी 200 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन पाठवलं गेलंय. आणि आता जे रिव्ह्यूचं डिसिजन घेतलं गेलं पप्पू नलावडेसाठी मात्र 100 रुपयाचं बक्षीस. आणि कोरपळे संघाने जर ही मॅच जिंकली तर त्यांच्यासाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक कुस्ती निवेदक मोसिनजी अत्तार साहेबांकडून 500 रुपयाचं बक्षीस कोरपळे संघाला दिलं जाईल. जो तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय मागितला गेला त्याच्यासाठी 100 रुपये पप्पू नलावडेला आणि माझ्या समालोचनासाठी 200 रुपये आणि त्याचबरोबर मात्र संघ जर विजय झाला कोरपळेचा यासाठी 500 रुपये. हे सर्व पारितोषिक कोरपळे गावचे कुस्ती निवेदक माननीय तथा आदरणीय मोहसिन अत्तार पैलवान यांच्या बैठकीत हे पुरस्कार जाहीर केले गेले. इथं मात्र 3 षटकं संपली आणि धाबा झाल्यात 29 धाबा. आता मात्र 18 चेंडू मध्ये करायचे 45 धाबा. 18 गेंदर मैच जीतने के लिए 45 रन. इसका मतलब 15 रन की रफ्तार से रन बनाने होंगे मैच जीतने के लिए. यानंतर जी एक्झिबिशनची मॅच जी असेल तर तब्बल 20,000 रुपये बक्षीस असणारी स्पर्धा असेल. टाइम चला पप्पू सर टाइम तुम्हाला 30 मिनिटाचा लक्षात ठेवा.
वेळ दिला गेला त्या वेळेत तुम्हाला पालन करावं लागेल, अन्यथा एक प्लेयर परत सर्कल मध्ये लावा लागेल, हे लक्षात ठेवायचं. बॉल चाहिए ये बोर्ड चल चलिए. या ठिकाणी मला वाटतं टेप बॉलची ओव्हरची तर मात्र टेप बॉलची ओव्हर टाकायचा फैसला घेतला गेलाय. टेप बॉल संदीप राठोड यांचे चिरंजीव देखील फार वेळपासून पप्पाचे मोठे मोठे फटके मारण्याची वाट पाहतोय. चला पुन्हा आपण पाहतो, निश्चितच या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. पप्पू नलावडे जरा स्पीडअप करा. चला चला लवकर लवकर स्पीडअप करा. राजेश सर जर तुम्ही देखील माहिती द्यायची सांगायचं, तुम्ही देखील खूप वेळ चालला मॅच मध्ये. पप्पू नलावडे येथे गोलंदाजीला वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दाबातील हे चौथं षटक टाकलं जाईल. मान्यता आदरणीय मराठा प्रीमियर लीग मध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी ज्यांनी केली, माननीय मनोज पवार सर देखील इथं मॅच पाहण्यासाठी आले आहेत, त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया. हो सुंदर चेंडू इथं मात्र टाकायचा प्रयत्न, इथं जातो चेंडू विकेट कीपर कडे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून होतोय. दरम्यान धावसंख्या देखील धाबीची भर पडते. दरम्यान धावसंख्या झाली ती 30 धाबा. आता येणारे 18 चेंडू आणि करायच्या 44 धाबा. फिल्डिंग लेन आहे क्या राजा? फिल्डिंग टीमने उभी घेतलाय प्रतीक सर. तिसऱ्या पंचांकडे निश्चितच हा निर्णय सोपवला गेलाय. तर आपले होडगी गावचे देखील बरेचसे क्रिकेटपटू इथं मॅच पाहण्यासाठी आले आहेत. आमचे वसीमभाईंच्या आणि त्यांच्या मित्रांचं देखील आपण स्वागत करूया. इथं प्रेम भाई आहेत का तिथं? बघा व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांकडे डिसिजन सोपवलं गेलंय. थोडंसं स्पीडअप करायचंय. यानंतरची जे मॅच असेल ना, मला वाटतं उपांत्य फेरी म्हणजे सेमीफायनलची पहिली मॅच, या सामन्यातील विजय संघ विरुद्ध आदर्श बैराग या संघादरम्यान मॅच असेल. चला व्हाइट बॉल है, व्हाइट बॉल का डिसीजन. इसके बाद ये फील्डिंग टीम का रिव्यू खत्म हो चुका है. फील्डिंग टीम का रिव्यू खत्म हो चुका है. इस बार ये गेंद बहुत ऑप्शन के ज्यादा दूर जा रही है. व्हाइट बॉल का इशारा. ये दूसरी बार यानी कि गेंद को कंट्रोल में नहीं रख पा रहे. ये बिल्कुल टेप बॉल की ओर है. टेप बॉल की ओर में बिल्कुल कंट्रोल में नहीं रख पा रहे. यानी कि नहीं कुस्ती सम्राट कुस्ती निवेदक माननीय तथा आदरणीय मोहसिनजी अत्तार साहेब यांच्याकडून संघाने जर मॅच जिंकली तर 500 रुपये बक्षीस. दरम्यान हा चेंडू पुन्हा जातोय ऑप्शनच्या खूपच बाहेर. इथं पप्पूला मात्र कळाला मार्ग नाही चेंडू कुठं टाकावे, कारण हा टेप बॉल है. टेप बॉल मध्ये बॉलवर अपन कंट्रोल ठेवू शकत नहीं. कंट्रोल में अगर रखेंगे तब जाकर गेंद काउंट होगी, लेकिन ये तीसरी बार व्हाइट बॉल है. फिर से गेंदबाजी करेंगे बेटे गेंद, और ये देखिए मारने की कोशिश में गेंद बैट्समैन को बीट कर गया. विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. अभी भी रुका हुआ स्कोर. टोटल स्कोर इस वक्त पहली गेंद इस ओवर की पहली गेंद काउंट होगी. 17 चेंडू आणि करायच्यात 42 धाबा. 17 बॉल मध्ये 42 धाबा करायच्यात. फिर से देखना गेंदबाजी करने के लिए. शॉर्ट गेंद, संदीप ने गेंद को उठाकर फेंका. बहुत शानदार स्ट्रोक, और ये गेंद जा रही है बिल्कुल हाईवे पे, हाईवे रोड पे गेंद को मारा छक्के के लिए. इस बार ऐसे स्ट्रोक को क्रिकेट में कहा जा सकता है फुल है, पावर है, वंडरफुल है, ब्यूटीफुल सक्सेसफुल स्ट्रोक निकलता बा. वाघाची धार, फॉर लाईफ पार, दणदणीत पॉवरफुल षटकार. चला बॉल आत लवकर टाका.
बॉल आत लवकर टाकायच्या प्रेक्षकांना विनंती आहे. समीकरण 16 चेंडू आणि करायचे 38 धाबा. 16 गेंदों में मैच जीतने के लिए 36 रन चाहिए. माफ करना, 16 गेंदों में 36 चाहिए. 20 गेंदों में 38 हो गए और 16 में 36 करने हैं. चला चला फिल्डिंग टीम लवकर फिल्डिंग लावून घ्या. बॉल आलाय. चला आपण पुन्हा मात्र आपण पाहतो की निश्चितच चेंडू शिल्लक आहे 16 आणि बनवायचे 36 धावा. पप्पू नलावडे गोलंदाजी करतो. टेप बॉलची ओव्हर. मैदानात थोडासा प्रकाश देखील कमी झालाय, परंतु यानंतर फ्लड लाईट्स मध्ये 3 मॅचेस आपण खेळणार आहोत. आजचं शेवटचं आकर्षण सोन्याबापू भोसले, सोलापूरचा डान्सिंग अंपर. सोलापूरचा डान्सिंग अंपर सोन्याबापू भोसले. हा चेंडू देखील काउंट असेल. इथं मात्र आता 15 चेंडू राहिलेत आणि धावा करायच्या 36 धावा. 15 के अंदर मैच जीतने के लिए 36 रन की चाहिए. यहाँ पर जीतने के लिए आप थोड़ा सा कैलकुलेट क्रिकेट खेलना होगा. आपको कौन से रफ्तार से जाना है भले बात ही पता रहना होगा, क्योंकि यहाँ से अगर मैच बनाना है, मैच जीतना है, तो हमेशा एक कहावत होती है, प्रयत्न करून चुकलात तर चालेल परंतु प्रयत्न करण्यात चुकू नका. ज्याला नाही हिम्मत त्याला नाही किंमत. ये देखिए मारने की कोशिश में बिल्कुल ये गेंद हाथ से छूट रही है विकेट कीपर से. पप्पू नलावडे थोड़ा सा कम बैक कर रहे हैं गेंदबाजी में. 14 चेंडू आणि बनवायचे 36 धावा. सोन्या बापू 7:30 वाजता इथं बरोबर आहे ना, संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित राहा, म्हणजे नंतर परत कार्यक्रम होईल. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. मोहसिनजी अत्तार साहेबांनी माझ्या समालोचनेसाठी 200 रुपये ऑनलाईन पाठवलेत. धन्यवाद. या ठिकाणी मोहसिनजी अत्तार कुस्ती निवेदक कोरपळे. ते देखील कुस्तीमध्ये जसे शंकर पुजारी हे नाव फेमस आहे, तसं मात्र कुस्ती निवेदकामध्ये माननीय मोहसिन अत्तार साहेबांचं देखील खूप नाव प्रसिद्ध आहे. जसे आमच्या क्रिकेटमध्ये कॉमेंट्री आपण म्हणतो, तसं कुस्तीमध्ये देखील ते कॉमेंट्री करतात मोहसिन अत्तार साहेब. परत 2 बॉल व्हाईट बॉल टाकले गेले. धावसंख्येत 2 भर पडली आहे 40 धाबा. आता मात्र समीकरण 14 चेंडू मध्ये करायचे 34 धाबा. या 2 चेंडू मध्ये जर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा मात्र रंगत निर्माण होईल. फिर से बारी गेंद. ये देखिए, दे घुमा के मारा. इस बार डीप बैकवर्ड स्क्वायर क्षेत्र में गेंद डाल गया, किसी को मौका नहीं. दे घुमा के मारा संदीप ने. अब आने वाले 13 गेंदे और जीतने के लिए 30 रन. 13 चेंडू करायच्या 30 धावा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, दरम्यान फेकला जाईल. जोर चेंडू, याच्यावर मात्र फटका खेळलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. परत एक सिंगल धाव तिथं आरामात बनते. एका धावानीची धावसंख्या आपण पाहतोय 45 धावा. येणारे 12 चेंडू आणि करायच्यात 29 धावा. निश्चितच आपण इथं पाहतो की हे गाण्याचं ऐकल्यानंतर आमचे सोन्या बापू यांचे बंधू इथं आलेले आहेत, भाईलाल बापू. चला मॅच चालू करूया आपण. मॅच थोडासा दिवस मावळत्याकडे जातोय, वेळ कमी आहे आपल्याकडे. चला लहू गवळीच्या चेंडू दिला गेलाय. लहू गवळी
पुन्हा या षटकातील आता आपण पाहतो निश्चितच येणारे 12 चेंडू आणि करायचे 29 धाबा 12 गेंदे 29 रन चाहिए संदीप राठौर। जिस ग्राउंड ने संदीप राठौर को दुनिया दिखाई वो ग्राउंड यहां पर इस बार गेंद ओ संदीप राठौर बैंडेज स्ट्रोक। ऐसे स्ट्रोक को क्रिकेट में कहा जाता है डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और खूबसूरत षटकार देगा संदीप। जब तक संदीप है तब तक मैच बना हुआ वहां पर तोपर्यंत संदीप विकेटवर आहे तोपर्यंत इथं मॅच बनलेली आहे। आता मात्र समीकरण असेल 11 चेंडू करायच्या 23 धाबा। तो बार देखना गेंदबाजी करने के लिए लहू गौड़ी की गेंद इस बार ऑस्टन के ज्यादा दूर जा के देखा जाचा परका जाने दिया विकेट कीपर की ओर। व्हाइट बॉल के साथ अब कॅल्क्युलेशन बदलता हुआ नजर आ रहा है। 11 चेंडू करायचे आहेत 22 धाबा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धाबा करायच्या आहेत। चला चला बघूया काय होतं ते बघूया। पुढचा चेंडू संदीपचा टाकला तर लहू गवळीसाठी याच मात्र हा चेंडू पुन्हा जातो व्हाइट बॉल दुसऱ्यांदा व्हाइट बॉल टाकला गेला 2 झाले 1 2। आपण इथं पाहिले की दरम्यान धावसंख्या झाली ती 53 धाबा। आता समीकरण असेल 11 चेंडू मध्ये 21 धाबा। मोठा खेळाडू असल्यामुळे थोडंसं गोलंदाज इथं मात्र दडपण वाटतंय आणि मात्र डिसाइन गोलंदाजी इथे टाकली जाती है। बार बार गेंदबाज दिशा से भटक रहे लाइन और लेन को मेंटेन नहीं कर पा रहे। संदीप साठी हा फुल टॉस होता। संदीपला मात्र हा चेंडू उडवायचा होता परंतु चेंडू जातोय जमिनी समांतर फटका मारलाय। परत एक सिंगल धाव तिथं बनती। आता मात्र विजयासाठी येणारे 10 चेंडू आणि करायचे 20 धाबा। 10 से गेंदवर मैच जीतने के लिए 20 की जरूरत है। 10 चेंडू आणि बनवायचे 20 धाबा। वैसे देखा जाए तो अक्सर ऐसा भी कहा जा सकता है इस वक्त ऐसा भी बोला जा सकता है मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है। हम कोशिश ना करें ये गलत बात हो सकती है। कोशिश मैदान में अभी भी जारी है। पुढचा चेंडू टाकला जाईल दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील या षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल। याच मात्र राजूने फटका मारलाय बेडबेकीतला जातोय क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतो। इथं जाईल चेंडू सीमा पार 4 धाबा चौकार येतोय गॅप शोधलाय तर एक फटका ताकद एवढी जास्त नव्हती परंतु चौकार जाणे मात्र पुरेशी ताकद होती याच्यामध्ये आणि 4 धाबांची धावसंख्या 58 वर जाऊन थांबतीये। 9 चेंडू आणि करायचे 16 धाबा। पुन्हा धावकरा फलंदाज राजू बन गए जेंटलमैन। बिल्कुल जेंटलमैन की पारी चल रही है इस वक्त। इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए भी गेंद मिडल स्टंप पर आती गेंद आउंसर में जोर से मारा जा रहा है देखने क्या और ये पुअर फील्डिंग बहुत ही पुअर फील्डिंग। अब यहां से मैच जीतने के लिए लगभग आने वाले 8 गेंदों में 12 रन चाहिए। 8 चेंडू आणि करायचे आहेत 12 धावा। ही मोक्याच्या क्षणी केली गेलेली चूक आणि नेहमीच एक मन आहे चुकीला माफी नाही। जो गलती की उसकी सजा तो आपको मिलेगी वहां पर। भाईलाल भी कर रहे हैं जो गलती करता है उसके लिए माफी नहीं दी जाती है। चला 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 लवकर पुढचा चेंडू याच्यावर मात्र उंच फटका खेळायचा प्रयत्न चेंडू आकाशात उंच जाईल पाहूया क्षेत्ररक्षक दूर असेल आणि इथं कॅच जबरदस्त पकडली आहे। कॉटन बॉलची कॅच उलटी कॅच पकडली आहे। कॅच पकडली आहे का मॅच पकडली आहे बघावं लागेल आपल्याला काय अप्रतिम कॅच पकडली गेली। इथं मात्र आता समीकरण 7 चेंडू आणि करायचे 12 धाबा। काय टेंशन घ्यायची गरज नाही है 7 चेंडू आणि 12 धाबा। जब तक भाईलाल ग्राउंड के बाहर है अंदर संदीप है मैच बना हुआ है। आता जर आपण पाहिलं निश्चित बॅट्समनचं नाव सांगायचंय प्रवीण राठोड।
प्रवीण राठौड़ है बैटिंग करने के लिए स्ट्राइकिंग एंड पे। 7 चेंडू करायचे, 12 धावा। जिसके पास 7-12 होता है वो बिल्कुल बहुत सुकून वाली जिंदगी जीते हैं, लेकिन जिसके पास 7-12 नहीं होता भाड़ा भर भर के थक जाते हैं सिटी में। लेकिन कौन किसका 7-12 निकालेगा देखना पड़ेगा। इस गेंद पर सिंगल आएगा। आता मात्र शेवटचे 6 चेंडू करायचे, 11 धावा। शेवटची ओव्हर कोण टाकणार? पप्पू नलावडे टाकणार का कोण टाकणार अजून? तसं पाहिलं तर मला वाटतं प्रवीणच्या देखील 2 ओव्हर झालेले आहेत. प्रतीक मला वाटतं लहू गोळीचे देखील 2 झालेत का? चेतन ढोरे मला वाटतं तिथं बोलाल. चला वेळ झाली आहे खूप. चेतन ढोरेच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. चेतन ढोरे येतोय गोलंदाजीला. वैयक्तिक पहिलं. टोटल गणित एकदम परफेक्ट आहे आपल्या माणसाचं. रमेश लक्षट्टी यांचं देखील आपण स्वागत करूया. सोलापूरतील आपले स्टुडिओ स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन म्हणून आपण त्यांना ओळखतो. डीजे बाबू जरा एक शेवटची ओव्हर आहे. डीजे शेवटची ओव्हर आहे. थोडं मॅच महत्वाची आहे. थोडा वेळ लावा. थोडा वेळ. सुरेख चेंडू टाकला गेला. इथं मात्र विकेट किपरच्या आधी जातोय. चला रिव्ह्यू मागितला गेलाय. पंच तिसरे पंच प्रेम गायकवाड सर. थर्ड अंपर मला वाटतं मौलाना जातील. चलो तीसरे अंपर का हम इंतजार करेंगे. वहां पर क्या डिसीजन पेंडिंग है, वहां पर बॉल काउंट है या बिल्कुल वाइट बॉल है, इसकी जांच ली जाएगी. वहां पे मैदान में थोड़े से फ्लडलाइट्स भी लग रहे हैं. फेयर डिलीवरी कहा जा रहा है. चलिए फेयर डिलीवरी है. 5 चेंडू आणि करायचे आहेत. 11 धावा. 11 ओ परत मारायचा प्रयत्न. इथं मात्र पाहूया पंच जागेवर फिरले. वाईट बॉलचा डिसिजन दिला जातोय. 5 चेंडू आणि करायच्यात. तब्बल मला वाटतं इथं धाबा करायच्या आहेत. टोटल 10 धाबा. इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल बॉलर टू बैक निकल रही है. 6 रन के बीच ये छक्के के साथ मैच को काफी नजदीक लाया है. 4 चेंडू आणि 4 धाबा करायचे आहेत. 4 चेंडू आणि 4 धाबा. आणि स्पर्धा जर पाहिली तर सोलापुर जिल्ह्यातील एक नामवंत स्पर्धा 4 चांद लगाने वाली टूर्नामेंट यहाँ पर हो रही है. तो उसका पूरा श्रेय जाएगा बिल्कुल हमारे सम्माननीय तथा आदरणीय चेतन दादा गायकवाड़ साहब, कार्तिक दादा जादव, प्रेम दादा गायकवाड़, इनके मेहनत और बिल्कुल हमारे सभी जो लोगों ने मेहनत जो की है, इसका फल एक 4 चांद लगाने वाली टूर्नामेंट. इस गेंद पर ये मैच खत्म करने वाला सिक्सर निकल रहा है इस बीच. भाईलाल बोला तो खत्म हो गया वहां पर. चला इथं मात्र मॅच संपली आहे. आणि या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा संघ मंद्रुपचा क्रांती क्रिकेट संघ देखील स्पर्धेची उपांत्य फेरी गाठतोय. या स्पर्धेची उपांत्य फेरी मंद्रुप क्रिकेट संघाने गाठली आहे. कॉंग्रॅच्युलेशन.